नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. सकलममध्ये आपलं स्वागत आहे. ठाकरे सेनेचे उत्तर विधानसभा प्रमुख विशाल देवकुळे आणि सुनील मोदी यांच्यामध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला. या दोन पदाधिकाऱ्यांच्या वादावादीचा प्रसंग घडला तो देखील सुनील मोदी यांच्या निवासस्थानासमोर. महापालिकेत आज सर्वसाधारण विशेष सभा पार पडली. या सभेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवड करण्यात आल्या. यामध्ये सुनील मोदी यांची देखील स्वीकृत नगरसेवक पदावर निवड करण्यात आली. या निवडीनंतर थेट विशाल देवकुळे हे मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचले. यामुळे ठाकरे सेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. सुनील मोदी यांची बिनविरोध स्वीकृत नगरसेवक पदावर निवड झाल्यानंतर सुनील मोदी यांच्या अंगावर गुलाल पडला. मात्र काही क्षणातच असा काही प्रकार घडला की ठाकरे सेनेतील अंतर्गत गटबाजी आता समोर आली आहे. सुनील मोदी यांची स्वीकृत नगरसेवक पदावर निवड झाल्यानंतर काही वेळातच विशाल देवकुळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह सुनील मोदी यांच्या घराकडे धाव घेत त्यांना जाब विचारला. तुम्ही स्वतः स्वीकृत नगरसेवक झालात, मात्र शिवसैनिकांना तुम्ही डावलत असल्याचा आरोप विशाल देवकुळे यांनी केला आहे. विशाल देवकुळे हे परिवहन समिती सदस्य पदासाठी इच्छुक होते. तसा त्यांना शब्द देखील देण्यात आला होता. मात्र ऐनवेळी त्यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विशाल देवकुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह थेट सुनील मोदी यांचे घर गाठले. यावेळी मोदी आणि देवकुळे यांच्यामध्ये जोरदार वादावादीचा प्रकार देखील घडला. आपण स्वतः स्वीकृत नगरसेवक झालात, मात्र कार्यकर्त्यांना आपण वाऱ्यावर सोडला, असा आरोपही यावेळी विशाल देवकुळे यांनी केला आहे. याशिवाय घरासमोर शिवसेनेचे फलक लावण्याचा तुम्हाला अधिकार नाही, तुम्हीच तेवढे स्वीकृत नगरसेवक पदी का, असा सवाल करत देवकुळे यांनी सुनील मोदी यांना जाब विचारला. स्वीकृत नगरसेवक पदाचा तुम्ही गुलाल लावला आहात. आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत. बोलण्याचा माझा हक्क आहे. शिवसैनिकांना काँग्रेसच्या दावणीला बांधायचे तुम्ही ठरवले आहे काय, असा सवाल देखील उपस्थित करत विशाल देवकुळे यांनी सुनील मोदी यांना जाब विचारला. विशाल देवकुळे यांना परिवहन समिती सदस्यपदी नियुक्त करतो असा शब्द देण्यात आला होता, परंतु तो शब्द पाळला गेला नाही. त्याऐवजी काँग्रेसच्या लोकांची वर्णी या समितीवर लावण्यात आली आहे. याचा जाब विचारण्यासाठी देवकुळे सुनील मोदी यांच्या निवासस्थानी थेट पोहोचले होते. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर विशाल देवकुळे हे ठाकरे सेनेकडून प्रभाग क्रमांक 15 मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र प्रभाग क्रमांक 15 मधून काँग्रेसकडून रोहित शिवाजी कवाळे यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर उमेदवारीसाठी विशाल देवकुळे यांचे नाव मागे पडले. विशाल देवकुळेंना महापालिकेच्या निवडणुकीवेळी थांबायला सांगण्यात आलं होतं. याच वेळी देवकुळे यांना सुनील मोदी यांच्याकडून परिवहन समिती सदस्य पदाचा शब्द देण्यात आला होता. भविष्यात परिवहन समिती सभापती पदासाठी देखील विशाल देवकुळे यांना संधी देऊ असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र आज झालेल्या महापालिकेच्या विशेष सभेत स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवड करण्यात आली. त्याला सभागृहाने देखील मान्यता दिली. त्याशिवाय विशेष समिती सदस्य पदांची देखील निवड करण्यात आली. यामध्ये परिवहन समिती सदस्यांच्या निवड झाल्या. यामध्ये काँग्रेसकडून दुर्वास कदम, उमेश पवार, श्रीधर गाडगीळ आणि महेंद्र कोरडे यांची नावे परिवहन समिती सदस्य पदासाठी देण्यात आली. मात्र यामध्ये विशाल देवकुळे यांचे नाव नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या विशाल देवकुळे यांनी स्वीकृत नगरसेवक पदाचा गुलाल लावत असलेल्या थेट सुनील मोदी यांचे घर गाठत त्यांना जाब विचारला. परिवहन समिती सदस्य पदासाठी नगरसेवक पदाची अट नसते. राजकीय पक्षाच्या कोट्यातून ही संधी पदाधिकाऱ्यांना देण्यात येत असते. निवडणुकी काळात ज्यांना संधी मिळाली नाही किंवा निवडणुकीच्या काळात जे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजकीय पक्षांच्यासाठी कष्ट घेतलं त्यांना विशेष करून परिवहन समिती सदस्य पदावर संधी दिली जाते. यासाठी संबंधित सदस्य नगरसेवक नसला तरीही त्याला या सदस्य पदावर काम करता येते. मात्र महापालिकेच्या सभागृहातील नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार परिवहन समिती सदस्यांची निवड केली जाते. यासाठी नगरसेवक असण्याव्यतिरिक्त संबंधित सदस्यांना सार्वजनिक परिवहन व्यवस्था आणि तत्सम कामाचा अनुभव असणे गरजेचे असते. परंतु सर्व निकष पूर्ण करत असतानाही महापालिकेच्या निवडणुकीवेळी कवाळे यांच्यासाठी माघार घेतलेल्या देवकुळे यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यांना परिवहन समिती सदस्य पदासाठी देखील संधी देण्यात आली नाही. त्यामुळे विशाल देवकुळे यांनी सुनील मोदी यांच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या बाबतीत आक्षेप घेतला.
आपण स्वतः स्वीकृत नगरसेवक झालात, मात्र कार्यकर्त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडला असा आरोप देखील त्यांनी केलाय. मात्र मोदी आणि देवकुळे यांच्यातील वादावादीमुळे ठाकरे सेनेतील अंतर्गत गटबाजी मात्र चांगलीच चव्हाट्यावर आली आहे. धन्यवाद.